हेलो माय डियर स्टूडेंट्स, आज हम स्टार्ट करने जा रहे हैं द न्यू टॉपिक ऑफ आवर नीट एंड जेई सिलेबस विच इज़ वेरी इंटरेस्टिंग एंड लॉट ऑफ एक्साइटमेंट टू लर्न एंड सॉल्व द क्वेश्चन ऑफ दिस टॉपिक हैविंग द नेम लॉज ऑफ मोशन एंड फ्रिक्शन। ॲक्च्युली बेटा आपण एक नाही तर दोन टॉपिक छोटे छोटे टॉपिक कंटिन्युअसली स्टार्ट करतो दॅट हॅविंग नेम लॉज ऑफ मोशन अँड फ्रिक्शन, कारण या दोघांमध्ये मोस्ट ऑफ सिमिलॅरिटी आहे, मोस्ट ऑफ कन्सेप्ट आर द सेम, त्याच्यामुळे आपण हा टॉपिक कंबाइनमध्ये घेतो दैट टॉपिक हैविंग द नेम लॉज ऑफ मोशन एंड फ्रिक्शन। तो चलिए शुरू कर देते हैं। तो यहाँ पे अगर देखा जाए तो सबसे मेन बेटा मैं आज यहाँ पे पहले हेडिंग डालूंगा, उसका इंट्रोडक्शन लेता हूँ और उसका वेटेज फॉर नीट एंड जेई। तो मैं यहाँ पे टॉपिक का नाम डाल रहा हूँ, सो दैट इज हियर लॉज ऑफ मोशन, लॉज ऑफ मोशन एंड फ्रिक्शन। ओके बेटा, सो दैट हैविंग द टॉपिक नेम लॉज ऑफ मोशन, लॉज ऑफ मोशन एंड क्या है बेटा फ्रिक्शन। इंटरेस्टिंग टॉपिक है। या टॉपिकला आपण NLM पण म्हणतो, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, दैट इज कॉल्ड एज द NLM, किंवा याला अपन लॉज ऑफ मोशन ऐसे भी बोल सकते हैं। तो मैं यहाँ पे उसका दूसरा नाम भी लिख देता हूँ, सो दैट इज कॉल्ड एज द NLM, सो दैट इज द न्यूटन्स लॉज ऑफ मोशन। आप त्याचा लॉन्ग फॉर्म पण घेऊ शकतात, N फॉर न्यूटन्स लॉज ऑफ मोशन। इंटरेस्टिंग टॉपिक आहे बेटा। आणि त्याच्यासोबतच काय बेटा फ्रिक्शन। मोस्ट ऑफ स्टुडंट्स जे कोणीही ICSE बोर्ड आहे, CBSE बोर्ड आहे किंवा आपले स्टेट बोर्डचे स्टुडंट्ससुद्धा मला म्हणतील की सर हा टॉपिक तर आम्हाला 9th किंवा 10thमध्ये कंप्लीट झालेला आहे अँड वी हॅव द लॉट ऑफ कॉन्फिडन्स ऑन दॅट टॉपिक। ओके बेटा, नो प्रॉब्लेम, पण तुम्हाला जो तो टॉपिक झालेला आहे दॅट इज द लॉज ऑफ मोशन, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, हा तुमच्या स्टेट बोर्डसाठी झालेला आहे। आत्ता आपल्याला कव्हर करायचा आहे दॅट इज फॉर द नीट अँड जेई प्रिपरेशन, आणि त्याच्यासाठी आपल्याला भरपूर कन्सेप्ट, त्याचे क्लिअरन्स आणि त्याचे ॲप्लिकेशन्स दॅट वी हॅव टू लर्न इन दॅट टॉपिक। इंटरेस्टिंग टॉपिक है, एक्साइटमेंट टॉपिक है, डोंट बी ओव्हर कॉन्फिडंट होऊ नका या टॉपिकबद्दल, कारण हा मला येतोय म्हणून याच्यामध्ये फार कॉम्प्लिकेशन्स पण आपल्याला मिळणार आहेत, पण एक्साइटमेंट पण तेवढीच आहे। आता मोस्टली जर बघितलं लॉज ऑफ मोशन अँड फ्रिक्शन, सबसे मेन की इसका वेटेज क्या है, क्योंकि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते आणि ती म्हणजेच काय बेटा, ज्या एक्झामिनेशनचं आपण प्रिपरेशन करतोय त्या एक्झामिनेशनमध्ये याला वेटेज किती आहे, याला इम्पॉर्टन्स किती आहे, याला महत्त्व किती आहे हे आपल्याला माहीत पाहिजे। आणि मग त्याच्यासाठी मी इथे वेटेज घेतोय, दैट वेटेज इज़ वेरी इंपॉर्टेंट। कितना है वेटेज, मैं यहाँ पे लेता हूँ बेटा, देख लो नीट के स्टूडेंट्स के लिए, दैट इज़ अ नीट एस्पायरेंट्स, नीट क्या लो स्टूडेंट्ससाठी, सो 1 to 2 MCQ, सो दैट आर द MCQ। एंड जेई के बच्चों के लिए भी यहाँ पे देखा जाए तो 1 to 2 MCQ, दोनों के लिए भी सेम वेटेज है। चाहे कि नीटमध्ये जर पाहिलं बेटा तो नीटमध्ये मोस्टली जास्त क्वेश्चन्स आहेत ॲज कम्पेअर्ड टू दॅट जेई, पण मोस्टली प्रिवियस 2-3 इयर्समध्ये कंटिन्युअसली नीटमध्ये लॉज ऑफ मोशन आणि फ्रिक्शनमध्ये कन्सिस्टन्सली किती क्वेश्चन्स येतात बेटा, 2 क्वेश्चन्स येतात, आणि जेईमध्ये 1 क्वेश्चन येतो, दॅट इज द लोअर लिमिट अँड अप्पर लिमिट, दॅट आर द MCQs नॉट द मार्क्स 1 to 2 मार्क्स। 1 MCQ हॅविंग द 4 मार्क्स, म्हणजे हा जर बघितला 4 ते 8 मार्कांसाठी हे टॉपिक आहेत, किंवा इथे जेईसाठी पण तेवढेच आहे 4 ते 8 मार्क्ससाठी। याच्यामध्ये आपण मोस्टली आपण असं कन्सिडर करूया की लॉज ऑफ मोशन पे 1 MCQ आएगा और फ्रिक्शन पे 1 MCQ आएगा। आपल्या NCERT टेक्स्टबुकमध्ये फ्रिक्शन हा लॉज ऑफ मोशन मध्येच इन्व्हॉल्व केलेला आहे, पण त्याला आपण थोडंसं सेपरेट केलं आहे। याच्या अगोदर पण आपण जर बघितलं मोशन इन प्लेन, त्याच्यामध्ये व्हेक्टर मर्ज केला होता, त्याला आपण सेपरेट केलं। परत मोशन इन अ स्ट्रेट लाईन, त्याच्यामध्ये रिलेटिव्ह व्हेलॉसिटी होती, आपण त्याला कंबाईनमध्येच घेतलं, दॅट इज द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी। असेच हे पण पॉईंट्स आहेत दॅट आर द इम्पॉर्टंट। तो चलिए बेटा शुरू कर देते हैं लॉज ऑफ मोशन अँड फ्रिक्शन। आता लॉज ऑफ मोशन म्हणलं की आपल्याला क्लिक झालं पाहिजे, दॅट आर द न्यूटन्स लॉज ऑफ मोशन। आणि न्यूटन्स लॉज ऑफ मोशन म्हणलं की मोस्ट ऑफ स्टूडेंट कोई भी बोलेगा सर देर आर the 3 laws of motion, Newton's laws of motion, that is the Newton's first law of motion, Newton's second law of motion and Newton's third law of motion, but they having the specific name and concepts। ओके, या 3 लॉज आहेत। तर आपण ॲक्च्युली आता काय करणार आहेत की सुरुवातीच्या 1-2 लेक्चरमध्ये आपण ऑल दॅट लॉज वी हॅव टू लर्न, त्याचे क्रिटिकल पॉईंट्स काय आहेत, कन्सेप्ट क्लिअरन्स काय आहे, कंडिशन्स काय आहेत, ह्या सगळ्या आपण बघणार आहेत। फ्रिक्शनबद्दल पण घेऊया आणि त्याच्या रिलेटेड कंटिन्युअसली काय घेऊया बेटा, प्रॅक्टिस। दॅट टॉपिक रिक्वायर्ड द मोर अँड मोर प्रॅक्टिस। याच्यामध्ये आपल्याला
भरपूर प्रॅक्टिसची गरज आहे. नियर अबाउट 15 to 20 आपण त्याच्या EPS घेणार आहेत आणि प्रॅक्टिस नियर अबाउट 1000 MCQ पर्यंत आपण याची काय करणार आहेत बेटा, प्रॅक्टिस. ईच अँड एव्हरी क्वेश्चन्स मी तुम्हाला सॉल्व करून देईल, तुम्ही पण तो ट्राय करायचा आहे. ट्राय टू सॉल्व द होमवर्क ऑल्सो, ये सबसे मेन है बेटा. अँड सबसे मेन इंपॉर्टंट पार्ट इज दॅट की लेक्चर पेंडिंग नाही ठेवायचे, कन्सिस्टन्सी पाहिजे. तो चलो बेटा, आज मैं लेने जा रहा हूँ दैट इज़ द नंबर 1, दैट इज़ द NLM फर्स्ट, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन नंबर फर्स्ट. त्याला दुसरं नाव आहे दैट इज़ द लॉ ऑफ इनर्शिया. कोणता बेटा, लॉ ऑफ इनर्शिया. फर्स्ट लॉ में जी कंसेप्ट आली त्या कंसेप्टचं नाव है इनर्शिया. तो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. क्या करता हूँ बेटा, मैं टॉपिक को मिटा देता हूँ, या टॉपिक को यानी कि उसके टाइटल को मिटा देता हूँ और यहाँ पे हेडिंग डालता हूँ NLM फर्स्ट, दैट इज अ न्यूटन्स लॉज ऑफ मोशन नंबर फर्स्ट, आणि त्याचं नाव आहे लॉ ऑफ इनर्शिया. आपण त्याच्याबद्दल स्टडी करूया. आपल्याला माहिती आहे की यहाँ पे लॉज ऑफ मोशन किती आहेत बेटा, 3 आहेत न्यूटन के, फर्स्ट, सेकंड, थर्ड. फर्स्टला आपण गॅलिलिओ लॉ ऑफ इनर्शिया पण म्हणू शकतो, हे पण आपल्याला माहीत पाहिजे. दैट इज मेंशन इन आवर बुकलेट, आवर नोट्स आल्सो. ओके बेटा, त्याच्यातले पण इंपॉर्टेंट पॉइंट्स. तो चलो अभी मैं यहाँ पे लिखता हूँ एंड दैट हेडिंग इज हियर, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स फर्स्ट लॉ of motion in bracket law of inertia, in bracket law of inertia. न्यूटन्स, याला आपण NLM फर्स्ट असं पण म्हणू शकतो. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, ज्याचं दुसरं नाव आहे सायंटिफिक लॉ ऑफ इनर्शिया. याला आपण गॅलिलिओ लॉ ऑफ इनर्शिया भी बोल सकते हैं, आणि ते मी तुम्हाला तिथे नोट्समध्ये पण सांगितलेलं आहे. सो चलो अभी यहाँ पे देख लो बेटा, हा लॉ आपल्याला शिकायचा आहे. तो मोस्टली याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे, ती कन्सेप्ट आपल्याला आली पाहिजे. त्याला आपण काय म्हणूया बेटा, इनर्शिया. व्हॉट इज दॅट मेन कन्सेप्ट. तर मी इथं हेडिंग टाकतो आहे अँड दॅट हेडिंग इज़ व्हेरी इंपॉर्टंट. और ये हेडिंग क्या है बेटा, इनर्शिया के बारे में. ये इनर्शिया होता भी क्या है, हे इनर्शिया असतो तरी काय, व्हॉट इज दॅट इनर्शिया. इनर्शिया काय आहे, त्याची कन्सेप्ट काय आहे, त्याची कंडिशन्स काय आहेत, हे आपल्याला कळायला पाहिजे. उसमें मैं नंबर 1 लिखता हूँ बेटा. काय आहे की इनर्शिया, मी इथं अतिच क्लिअर करतो, इट इज नॉट अ फिजिकल क्वांटिटी. ओके बेटा, ये सबसे मेन, ही एक फिजिकल क्वांटिटी नहीं है. फिजिकल क्वांटिटी कोणाला म्हणतो आपण, विच कॅन मेजर्ड. ओके बेटा, एक्सप्रेस अँड एक्सप्लेन, त्याला आपण काय म्हणतो, फिजिकल क्वांटिटीज दॅट आर एक्सप्लेन इन युनिट्स अँड डायमेन्शन्स. ओके, वेक्टरमध्ये पण मी तुम्हाला फिजिकल क्वांटिटीबद्दल सांगितलेलं आहे. देखो बेटा, अभी होले होले आपका कॉन्फिडेंस बिल्ड हो जाएगा. सो पण सगळ्यात इंपॉर्टंट पार्ट इज दॅट द कन्सिस्टन्सी. तो देख लो, इट इज़ नॉट अ फिजिकल क्वांटिटी. इनर्शिया ही फिजिकल क्वांटिटी नाही आहे. ओके बेटा, मग ही फिजिकल क्वांटिटी नाही आहे म्हणून इट इज डज नॉट हॅविंग द युनिट. याला जर बघितलं तर इट डज नॉट हॅविंग, मैं यहाँ पे लिखता हूँ, इट डज नॉट हॅविंग नो युनिट. ओके, इट डज नॉट हॅविंग नो युनिट. ओके, नो डायमेन्शन्स, किंवा याला आपण इट इज युनिटलेस असं पण स्टँडर्डमध्ये लिहू शकतो. नो युनिटच्या ऐवजी आपण काय म्हणू शकतो, इट इज अ युनिटलेस. It is unitless. It is डायमेंशनलेस. तो देख लो बेटा, ये तो पॉइंट क्लियर हो गया. तो आपको समझ में आना चाहिए ना, तो इसको फॉर्म्युला है हा, याला युनिट पण नाही आहे आणि याला काय आहे ना बेटा, डायमेन्शन्स भी नहीं है. हे इंपॉर्टंट पार्ट आपल्याला माहीत पाहिजे. आपण काय करतो बेटा, यहाँ पे हम क्या कर रहे हैं, पहला लॉ ले रहे हैं दैट इज द न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, त्याला लॉ ऑफ इनर्शिया. लेकिन लॉ ऑफ इनर्शिया चालू करने से पहले इनर्शिया होता क्या है, व्हाट इज द कंसेप्ट ऑफ दैट इनर्शिया, दैट इज द इम्पॉर्टंट. तो मैंने पहले ही माइंड सेट कर दिया, तुमचं माइंड सेट केलं की इनर्शिया फिजिकल क्वांटिटी नाही आहे, याला युनिट नाही आहे, याला डायमेन्शन्स पण नाही आहेत. ओके बेटा, तो ये क्या है क्या सर, एवढं तर कळालं आम्हाला की ही आहे तरी काय, हे आता कळू द्या की याला फिजिकल क्वांटिटी नाही आहे, युनिटलेस है, डायमेन्शनलेस है. तो मैं यहाँ पे लिखता हूँ, इट इज इनहरंट
property of body having mass. ओके, सो दॅट इज द इम्पॉर्टंट. म्हणजेच ही काय आहे इनर्शिया. व्हॉट इज दॅट इनर्शिया? इनर्शिया इज अ इनहरंट प्रॉपर्टी. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट इनहरंट? इनहरंट इज नथिंग बट परमनंट. मूळ. ही मूळची एक अशी प्रॉपर्टी आहे जी बॉडीमध्ये असते, ज्या बॉडीला काय असते बेटा? मास. तो ये किसके पास होती है? तो इनर्शिया ही एक प्रॉपर्टी आहे, ती कुणाकडे असते? बॉडीकडे असते. कोणत्या बॉडीकडे? या बॉडीला काय बेटा? मास. आपण जर पाहिलं बेटा तर आपल्या मेकॅनिक्समध्ये एक पॉईंट येतो, सो दॅट इज कॉल्ड ॲज द पॉईंट मास. आपण त्याला पॉईंट मास असं पण एक कन्सेप्ट असते. मोस्ट ऑफ टाईम आपल्याला दिलेलं असतं व्हॉट इज दॅट पॉईंट मास. पॉईंट मास म्हणजे काय बेटा? एक छोटासा मास विच डज नॉट हॅव्हिंग द डायमेन्शन. वी कॅनॉट मेजर द डायमेन्शन, दॅट इज अ लेंथ ब्रेथ हाईट. या छोट्याशा पार्टला आपण काय म्हणतो बेटा? पॉईंट मास. ही पण कन्सेप्ट आपल्याला इथे पुढे आहे. सो देख लो, तो इनर्शिया का है? इट इज़ अ इनहरेंट प्रॉपर्टी ऑफ द बॉडी हैविंग मास. ये किसके पास होती है? चलो मान लिया मैं हूँ, तो मेरे पास मास है, तो मेरे पास इनर्शिया है. सो आपके पास मास है तो इनर्शिया है. मासलेस क्वांटिटी डज नॉट रिक्वायर्ड. ओके बेटा, तो इट इज अ इनहरंट प्रॉपर्टी ऑफ द बॉडी हैविंग मास. ओके, आता याच्यामध्ये जर पाहिलं बेटा, देख लो बेटा, इफ टू बॉडीज having same mass but they are in rest and uniform motion, then also having same inertia. ओके बेटा, तो यहाँ पे देख लो क्या मैं बोल रहा हूँ. इफ टू बॉडीज हैविंग सेम मास बट दे आर इन रेस्ट और युनिफॉर्म मोशन. म्हणजे आपल्याकडे दोन बॉडी आहेत आणि त्या दोन बॉडीपैकी एक बॉडी काय आराम करते, रेस्ट आहे, आणि एक काय बेटा मोशनमध्ये आहे. तरी पण त्या दोघांमध्ये इनर्शिया सेम असू शकतो. याचा अर्थ असा आहे की इनर्शिया इज इंडिपेंडंट ऑन द व्हेलॉसिटी, विच इज अ व्हेरी इंपॉर्टंट पॉइंट. तो यहाँ पे हम देयरफॉर वी कैन से देयरफॉर इट इज इंडिपेंडेंट ऑन क्या रे बेटा? वेलॉसिटी. इट इज इंडिपेंडेंट ऑन वेलॉसिटी. याचा अर्थ असं झाला की मेरे पास दो बॉडी है आणि दोन बॉडीचा मास सेम आहे आणि एक 10च्या स्पीडनं चालली आणि एक जर पाहिलं आपण तर 20च्या स्पीडनं जायला लागली आहे, तरी पण दोघांचा इनर्शिया काय असू शकतो बेटा? सेम असणारच आहे, कारण तो व्हेलॉसिटीवरती डिपेंड नाही आहे, तर तो कुणावरती डिपेंड आहे बेटा? फक्त मासवर. दोन बॉडीला मास सेम आहे म्हणलं की त्यांचा इनर्शिया पण काय असणार आहे? सेम. मग त्याची कोणती कंडिशन असू दे, दॅट इज कॉल्ड ॲज द रेस्ट कंडिशन हो जाए, या तो कौन सी कंडिशन हो जाए बेटा? युनिफॉर्म मोशन की, या तो मोशन की. सो दैट इज द इंपॉर्टंट. तर हे बेसिक आपल्या माइंडमध्ये ब्लिंक झालं पाहिजे. कभी भी यहाँ पे देख लो बेटा, कोई भी क्वेश्चन एग्जाम में आया, कुठेही इनर्शिया वर्ड आला, कोई भी सब्जेक्ट हो, त्यावेळेस तुझ्या डोक्यामध्ये एक झालं पाहिजे, हे पॉईंट्स कळाले पाहिजेत. इनर्शिया इट इज नॉट अ फिजिकल क्वांटिटी, इट इज अ युनिटलेस, डायमेन्शनलेस, इट इज अ इनहरंट प्रॉपर्टी ऑफ द बॉडी विच हॅव्हिंग द मास अँड इट इज इंडिपेंडंट ऑन द व्हेलॉसिटी विच इज डिपेंड ऑन ओनली मास. ज्याच्याकडे मास आहे त्याच्याकडे काय बेटा? इनर्शिया आहे. याला फॉर्म्युला नाही आहे, याला मेजर करता येत नाही, एक्सप्लेन करता येत नाही, एक्सप्रेस करता येत नाही. फक्त ही प्रॉपर्टी आहे कुणाकडे? ज्याच्याकडे मास आहे. तुझ्याकडे मास आहे, तुझ्याकडे पण इनर्शिया आहे. याचे मी एग्जाम्पल पण देईल. तो ये देख लिया, देखो हमने पूरा बायोग्राफी निकाल दिया. कुणाची बायोग्राफी काढली बेटा? आपण पूर्ण बायोग्राफी काढली है, दैट इज द इनर्शिया. आता अपन कुठे जाऊया बेटा? लॉज ऑफ मोशन कडे. कहाँ पे जाएंगे बेटा? लॉज ऑफ मोशन में. तो यहाँ पे लॉ की तरफ जाएंगे. इतना तो पार्ट आ गया अपने को माइंड मध्ये सेट झालं. आता लॉ क्या बोलता है, लॉ काय सांगतोय, पण लॉ सांगायच्या अगोदर लॉ, ये जो लॉ है बेटा, इसका स्टेटमेंट लेने से पहले और एक मैं यहाँ पे लेता हूँ. सो दैट इज कॉल्ड एज द, मी तर हेडिंग टाकतो, नॅचरल कंडिशन ऑफ बॉडीज. ओके बेटा, नेचुरल कंडीशंस ऑफ बॉडी, नैसर्गिक कंडीशंस. कंडीशन को क्या बोलते हैं मराठी में बेटा? आई डोंट नो, सो दैट इज हियर. नेचुरल कंडीशन ऑफ बॉडी, देयर आर द टू नेचुरल कंडीशंस. नंबर 1, सो दैट इज कॉल्ड एज द रेस्ट. ओके बेटा, रेस्ट.
आणि ह्या रेस्ट कंडिशनलाच आपण कोणती कंडिशन म्हणूया बेटा, दॅट इज द स्टॅटिक कंडिशन. ओके, अँड नंबर 2, सो दॅट इज कॉल्ड ॲज द युनिफॉर्म मोशन. ओके बेटा, यूनिफॉर्म मोशन ह्या 2 कंडिशन आहे. कभी भी मत बोलो बेटा, नेचर में अगर देखा जाए तर नेचरमध्ये आपण जर पाहिलं तर बॉडी आपण ज्यावेळेस कन्सिडर करतो तर नेचरमध्ये 2च कंडिशन आहेत. एक आहे सो दॅट इज हिअर रेस्ट कंडिशन स्टॅटिक, आणि दुसरी आहे युनिफॉर्म मोशन. पण कधी जोपर्यंत त्याच्यावरती कुठलाही एक्सटर्नल फोर्स ॲक्ट होत नाही, हे कधी पण विसरायचं नाही. आता रेस्टमध्ये आहे याचा अर्थ इथे जर पाहिलं तर वेलॉसिटी किती असणार आहे बेटा, 0 असणार आहे. अगर वेलॉसिटी 0 है तो आपल्याला माहिती है एक्सेलरेशन क्या होता है, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. तो बेटा एक्सेलरेशन भी कितना आएगा, 0. अगर एक्सेलरेशन 0 है तो यहाँ पे देख लो बेटा फोर्स मास इंटू एक्सेलरेशन, ये भी कितना आएगा बेटा, 0. आणि इथे जर बघितलं युनिफॉर्म मोशन, कधी ज्या यूनिफॉर्म मोशन कधी गृहीत धरली जाते. चलो मान लिया मैंने ये पेन है, पेन को फेंक दिया तो कुछ देर के बाद रुकने वाला है, म्हणजे त्याची वेलॉसिटी काय होणार आहे बेटा, डिक्रीज होते. का बरं, त्याच्यावरती एक्सटर्नल फोर्स ॲक्ट झाले, दॅट इज अ ग्रॅव्हिटी फोर्स, न्यूक्लिअर फोर्स, एअर रेझिस्टन्स, असे कुठलेही फोर्स त्याच्यावरती ॲक्ट होतील. वेगवेगळे नेचरमध्ये आपले इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, ये कुछ भी फोर्स है. तो यहाँ पे देख लो युनिफॉर्म मोशन कोणाला म्हणायचं, युनिफॉर्म मोशन कधी पॉसिबल है, व्हेन द नो एनी एक्सटर्नल फोर्स ॲक्ट. तो मैं यहाँ पे लिखता हूँ, यहाँ पे व्हेन नो एनी एक्सटर्नल फोर्स एक्ट. देखो मैं थोड़ी हैंडराइटिंग छोटे निकाल रहा हूँ. अपना अगर ऑफलाइन लेक्चर होता तो मैं आपको बहुत भारी से और एक्सप्लेन करके बहुत भारी हैंडराइटिंग में बता देता, लेकिन वी हैव द सम लिमिटेशंस ऑफ दैट ऑनलाइन, वो आप समझ सकते हो. ठीक है बेटा, इतना तो आप में मैच्योरिटी है. तो यूनिफॉर्म मोशन म्हणजेच काय असते, जहाँ पे वेलोसिटी क्या होती है बेटा, कांस्टेंट. जहाँ पे वेलोसिटी कांस्टेंट होती है वहाँ पे एक्सेलरेशन dv/dt, वहाँ पे फाइनल माइनस इनिशियल अपॉन फाइनल टाइम माइनस इनिशियल. ज्यावेळेस वेलोसिटी कांस्टेंट होती है तो v1 और v2 की वैल्यू सेम है, इसका मतलब एक्सेलरेशन 0 है. एक्सेलरेशन 0 है, इसका मतलब मास होके भी फोर्स कितना है बेटा, 0 है. तो आपको समझ में आना चाहिए. कधी पण नॅचरल कंडिशन इन द मेकॅनिक्स वी हॅव टू लर्न दैट इज इंपॉर्टंट. नॅचरल कंडिशन ऑफ द बॉडी, देर आर द टू, दैट इज द रेस्ट स्टॅटिक, आणि दुसरी आहे युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशन कधीपर्यंत, व्हेन द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन नहीं है, यूनिफॉर्म मोशन. देर इज अ डिफरेंस इन दैट यूनिफॉर्म सर्कुलर मोशन एंड यूनिफॉर्म मोशन. यहाँ पे सर्कुलर वर्ड मैंने एक्सप्लेन नहीं किया है, क्यों यहाँ पे लिखा नहीं है. व्हेन नो एनी एक्सटर्नल फोर्स ॲक्ट, कारण का एखादी बॉडी जर युनिफॉर्म मोशनमध्ये तर समजायचं वेलोसिटी कॉन्स्टंट, एक्सेलरेशन 0, फोर्स 0. ओके बेटा, यहाँ पे देखो रेस्ट में है वेलोसिटी 0, एक्सेलरेशन 0 आणि फोर्स इज इक्वल टू 0. तो ये आपको समझ में आना चाहिए. तर कधी पण मी म्हणला की बॉडी के पास 2 कंडिशन्स है, तर ते कळायला पाहिजे. दैट 2 कंडिशन्स आर द यूनिफॉर्म मोशन एंड द रेस्ट. व्हाट इज दैट लॉ. ओके बेटा, चलो अभी ये तो मैंने आपको बता दिया नेचुरल कंडिशन ऑफ द बॉडी. आता अपन लॉ कडे जाऊया. व्हाट इज दैट लॉ. लॉ क्या बोलता है, तो लॉ बोलता है इनएबिलिटी, इट इज, क्यों मैं यहाँ पे लिखता हूँ, इनएबिलिटी ऑफ बॉडी टू चेंज its state of rest or state of uniform motion condition. Okay, condition up to when no any external force act on it. Okay, that is the statement. क्या बोलता है स्टेटमेंट, सिंपल है. बॉडी के पास इनएबिलिटी है. व्हाट इज द मीनिंग ऑफ इनएबिलिटी, बोले तो बॉडी खुद एबल नहीं है, स्वतः बॉडी एबल नाही आहे काय करण्यासाठी, त्याची कंडिशन चेंज करण्यासाठी. इसका मतलब क्या आहे, साध्या सरळ भाषेमध्ये
अगर बॉडी रेस्ट में है तो रेस्ट में ही रहने की कोशिश करेंगी, अगर बॉडी यूनिफॉर्म मोशन में है तो यूनिफॉर्म मोशन में ही रहने की कोशिश करेंगे, क्योंकि वो अपनी कंडीशन चेंज नहीं कर पाती। इस लॉ को हम क्या बोलते हैं बेटा? लॉ ऑफ इनर्शिया, दैट इज कॉल्ड एज द न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. सिंपल आहे, साध्या सरळ मराठी भाषेत सांगतो. जर बॉडी रेस्टमध्ये आहे तर रेस्टमध्येच राहण्याचा प्रयत्न करते, युनिफॉर्म मोशनमध्ये आहे तर युनिफॉर्म मोशनमध्येच राहण्याचा प्रयत्न करते. कधीपर्यंत? जोपर्यंत अपन क्या करतो, नो एनी एक्सटर्नल फोर्स एक्ट ऑन द इट. सर कुछ एग्जाम्पल हो जाए? चलो बेटा मैं आपको एग्जाम्पल देता हूँ. चलो मान लिया, फील द फीलिंग कि आप बस में किधर जा रहे हो, अपने गांव को जा रहे हैं, मामाच्या गावाला चाललात, ठीक है. बसमध्ये चाललात, बहुत भीड़ है बेटा बस में, बहुत भीड़ है, तो इसके लिए तू खड़ा रह गया. ओके बेटा, तू असं उभारला. आता तू बसमध्ये उभारलाय तर तू एक बॉडी आहे, कारण यू हॅव द मास. ओके, सिंपल सी बात आहे बेटा. आणि बस युनिफॉर्म मोशनमध्ये चालली आहे, म्हणजे एकदम स्मूथ 50च्या स्पीडने चालली आहे. आणि तू उभारला आहे बसमध्ये एकदम पाठीमागच्या साईडला. बसवाल्याने काय केलं, स्पीड ब्रेकर आला म्हणून एकदम सडनली ब्रेक अप्लाई केला. तो तू क्या करेगा बेटा? तेरे को टिकट निकालना था तो तू पीछे से भागते भागते आएगा और कंडक्टर की जगह डायरेक्ट ड्राइवर को जाके पैसे देगा. व्हाय? क्योंकि तिजमें क्या आया बेटा? इनर्शिया. कारण तू अगोदर कसा होता रे बेटा? मोशनमध्ये होता, तर तू प्रयत्न केला की युनिफॉर्म मोशनमध्येच राहण्याचा. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ दॅट इनर्शिया. कारण का बस युनिफॉर्म मोशनमध्ये होती, तुझ्यामध्ये पण युनिफॉर्म. चलो मैं एक आपको एग्जाम्पल देता हूँ, दैट इज इंपॉर्टेंट. चलो ये पेन है, ठीक है ना बेटा, दैट पेन इज़ हियर. ये पेन है और ये मेरा हाथ है, दैट इज़ द बस, और ये पेन है, और ऐसे यूनिफॉर्म मोशन में जा रहा है. तो देखो बेटा, मोशन ऑफ दैट हँड अँड द पेन ही सेमच है, म्हणजे हा मोशनमध्ये तर पेन पण मोशनमध्ये. ऐसे जाते जाते मैंने हाथ को रोक दिया तो पेन आगे जाके गिरा. आगे जाके क्यों गिरा बेटा? क्योंकि इसमें क्या था? इनर्शिया. सो दैट इज़ द इम्पॉर्टेंट. और एक एग्जाम्पल देता हूँ मैं बेटा, वहीं बस में तू खड़ा है, ओके, लेकिन बस बंद है, अभी बंद है. इसका मतलब क्या है बेटा? रेस्टमध्ये. आणि सडनली ज्यावेळेस स्टार्ट होते त्यावेळेस तू पाठीमागे जाण्याचा प्रयत्न करतो. व्हाय? बिकॉज यू आर इन ॲट रेस्ट कंडिशन, आणि तू रेस्ट कंडिशनमध्ये असल्यामुळे तू ट्राय केला की रेस्टमध्येच राहण्याचा, आणि त्यावेळेस जर आपण पाहिलं तर त्याला आपण काय म्हणूया? इनर्शिया. दैट इज अ एग्जाम्पल ऑफ दैट इनर्शिया. या तो मैंने और एक एग्जाम्पल देता हूँ. चलो बेटा, चलो तुझे जगह मिल गई बस में बैठने की, ठीक है. तू बसमध्ये बसला है, विंडो सीट नहीं मिली, त्याच्या बाजूची सीट मिली, विंडो सीट को कोई दूसरा बैठा है. सिंपल है. और बस क्या कर रही है बेटा? टर्न ले रही है. जैसे बस टर्न ले रही है तो जिस साइड पे टर्न ले रही है उसके अपोजिट साइड पे तू क्या होता है बेटा? लीन होता है, झुक जाता है. दूसरे जो साइड वाला जो आदमी है या तो जो कुछ भी है साइड में, जो यहाँ पे विंडो सीट पे, वहाँ पे तू झुक जाता है. व्हाय? बिकॉज तू प्रयत्न केला काय की तू रेस्टमध्येच राहण्याचा किंवा तुझ्या कंडिशनमध्ये, पण त्या कंडिशनलाच आपण काय म्हणूया बेटा? दैट इज द इनर्शिया. दैट आर द एग्जाम्पल ऑफ दैट इनर्शिया. मैंने जितने भी अभी बताया है, दैट आर द एग्जाम्पल. देयर आर द 3 एग्जाम्पल्स ऑफ दैट इनर्शिया. दैट इज द रेस्ट इनर्शिया, मोशन इनर्शिया एंड द डायरेक्शन इनर्शिया. बिफोर दैट, इन दैट इनएबिलिटी ऑफ द बॉडी टू चेंज इट्स स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन ऑफ कंडिशन अप टू व्हेन द नो एनी एक्सटर्नल फोर्स ॲक्ट ऑन इट. मग आपल्याला कळालं पाहिजे कि 2 कंडीशन आहेत. एक कंडीशन कोणती आहे बेटा? स्टॅटिक कंडीशन, जिसको हम यहाँ पे क्या बोलते हैं? रेस्ट. आणि दुसरी कोणती आहे? युनिफॉर्म मोशन. मग आपल्याला कळालं पाहिजे युनिफॉर्म मोशन. तो यहाँ पे देख लो, यूनिफॉर्म मोशन है, तो त्यावेळेस आपल्याला कळायला पाहिजे याच्यामध्ये वेलोसिटी कितनी है बेटा? 0. यहाँ पे वेलोसिटी कितनी है बेटा? कांस्टेंट है, ठीक है. यहाँ पे एक्सेलरेशन कितना है? 0. यहाँ पे भी एक्सेलरेशन कितना है? 0. इसका मतलब दोनों में भी फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन कितना है? 0. त्यालाच आपण म्हणूया अप टू व्हेन नो एनी एक्सटर्नल फोर्स ॲक्ट. दॅट इज अ सिस्टमॅटिक. सो आणि हे आपल्याला जर बघितलं तर हा लॉ आपल्याला थोडंसं नॉलेज देतो है. दैट इज़ नथिंग बट द फोर्स. ये फोर्स क्या होता है? अगर इन दोनों कंडीशन में फोर्स कितना ॲक्ट हो रहा है बेटा? 0. ज्यावेळेस यांच्यावरती फोर्स हा 0 नाही आहे, म्हणजे या दोन्ही कंडिशनमध्ये जर एक्सटर्नल फोर्स ॲक्ट झाला की आपण तिथेच म्हणू शकतो की फेल झाला तो लॉ, किंवा तो लॉ फॉलो होत नाही आहे. दॅट डज नॉट ओबे द लॉ व्हेन दॅट फोर्स इज नॉट इक्वल टू 0. सो दॅट कन्सेप्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. हे आपल्याला कळायला पाहिजे. तो आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला जर पाहिलं तो फर्स्ट लॉ को एक्सप्लेन करके दिया है बेटा, कभी भी मत भूलो. सगळ्या पॉइंट्स क्लियर पाहिजेत. लॉ ऑफ इनर्शिया, गॅलिलो लॉ ऑफ इनर्शिया किंवा न्यूटन्स लॉज ऑफ मोशन फर्स्ट. त्याच्यामध्ये इनर्शिया के बारे में मैंने बता दिया. इट इज़ नॉट अ फिजिकल क्वांटिटी, युनिटलेस, डायमेन्शनलेस. मग ही कोणती प्रॉपर्टी आहे? इनहरंट बेसिक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ कुणाकडे असते ती? बॉडीकडे, ज्याच्याकडे काय आहे बेटा? मास आहे. आणि आपल्याला कळायला पाहिजे की 2 बॉडी आहे, त्यांचा मास सेम आहे, पण कंडिशन काहीही असली तरी त्यांचा इनर्शिया सेम असतो. म्हणजे इनर्शिया
इनर्शिया इज इंडिपेंडंट ऑन द वेलॉसिटी विच इज डिपेंड अपॉन द मास ऑफ दैट बॉडी. हे आपल्याला कळायला पाहिजे. हे झालं इनर्शिया. लॉ क्या बोलता है? लॉ के पहले मैंने बोला कोई भी मैकेनिक्स में बॉडी हो, कोणतीही बॉडी असू दे, त्याचे नॅचरल कंडिशन दोन आहेत. एक कंडिशन आहे रेस्ट, त्याला स्टॅटिक कंडिशन, आणि दुसरी आहे युनिफॉर्म मोशन. आणि युनिफॉर्म मोशन ज्यावेळेस व्हेन द नो एनी, जैसे आप देखा जाए तो युनिफॉर्म मोशन अगर देखा जाए तो हम मोशन ऑफ द प्लॅनेट, मोशन ऑफ दैट गैलेक्सी, ज्याच्यामध्ये जे वेगवेगळे प्लॅनेट आहेत त्याच्यामध्ये यूनिफॉर्म मोशनच है. तो ये भी आपको यहाँ पे कंसिडर करना है. तो चलो मैंने तो ये आपको मान लिया बेटा, ये तो मैंने आपको बता दिया. परत त्याच्या कंडिशन्स घेतल्यानंतर दोनों में भी देख लो बेटा, वेलॉसिटी एका ठिकाणी कॉन्स्टंट आहे, एका ठिकाणी झिरो आहे, ॲक्सलरेशन दोन्हीकडे झिरो आहे, म्हणून फोर्स ॲक्ट होत नाही आहे. आणि ह्या लॉची स्टेटमेंट काय, तर प्रॉपर्टीमध्ये इनॲबिलिटी आहे. बॉडी नॉट ट्राय टू एबलसुद्धा नाही आहे, त्याच्यात ॲबिलिटीज नाही आहे की आपली कंडिशन बदलायची, जी रेस्ट असेल किंवा युनिफॉर्म मोशन असेल. कधीपर्यंत, जोपर्यंत एक्सटर्नल फोर्स ॲक्ट होत नाही त्याला आपण काय म्हणूया बेटा, दॅट इज अ लॉ अँड दॅट इट्स स्टेटमेंट. इधर जर पाइले बेटा इनर्शिया, तो यहाँ पे आप देखा जाए तो मैं यहाँ पे हेडिंग डाल देता हूँ. व्हाट इज दैट हेडिंग? टाइप्स ऑफ इनर्शिया. ओके बेटा, टाइप्स ऑफ इनर्शिया. देखो बेटा, एक्सप्लेनेशन इज व्हेरी इंपॉर्टंट फॉर दॅट फिजिक्स. फिजिक्समध्ये इम्पॉर्टंट पार्ट काय की प्रत्येक गोष्ट व्यवस्थित एक्सप्लेन केली पाहिजे, ती डिराईव्ह करून दाखवली पाहिजे. आणि एक्सप्लेन कधी करेल, ज्यावेळेस सरांनाच नॉलेज असेल. तो ये सबसे मेन होता है. तो यहाँ पे देख लो बेटा, टाइप्स ऑफ इनर्शिया. तो मैं यहाँ पे लिखता हूँ टाइप्स ऑफ इनर्शिया. आता टाइप्स ऑफ इनर्शिया क्या होता है? तो टाइप्स ऑफ इनर्शिया, नंबर 1 रस्ट इनर्शिया. कोणता इनर्शिया बेटा? रस्ट इनर्शिया. नंबर टू दॅट इज कॉल्ड ॲज द मोशन इनर्शिया, म्हणजेच युनिफॉर्म मोशन इनर्शिया. ओके बेटा. अँड नंबर 3 अँड दॅट इज कॉल्ड ॲज द डायरेक्शन इनर्शिया. तो मैं यहाँ पे देखो डायरेक्शन इनर्शिया. अभी इसके एग्जाम्पल दे दो सर. तर याचे एक्झाम्पल काय? तर रेस्ट इनर्शिया म्हणजे काय, तू बसमध्ये आहेस, बस थांबलेली आहे, तू पण थांबलेला आहे, बस चालू झाली तर तू पाठीमागे ढकलला जातो. व्हाय? ड्यू टू दॅट सिडो कंडिशन, त्याला आपण इनर्शिया म्हणू शकतो, रेस्ट इनर्शिया. मोशन इनर्शिया, तू बसमध्ये मोशनमध्ये आहे बस, आणि बसने ब्रेक मारलं तू पुढे जातो, कारण तुझ्यामध्ये कोणता इनर्शिया आला बेटा? सो सिंपल सी बात आहे, मोशन इनर्शिया. याच्यामध्ये बघ, तू पाठीमागे किंवा तू पुढे या कंडिशनमध्ये जातो, ते इनर्शियाचे एक्झाम्पल आहेत. आणि डायरेक्शन इनर्शिया, बस टर्न घेते, ज्या साईडला टर्न घेते त्याच्या अपोजिट साईडला, आउट साईडला तू मूव होतो, दॅट इज द एक्झाम्पल ऑफ दॅट डायरेक्शन इनर्शिया. इसको हम कैसे लिखेंगे? इसकी स्टेटमेंट क्या है? इनएबिलिटी ऑफ द बॉडी टू चेंज इट्स रेस्ट कंडिशन. इनएबिलिटी ऑफ बॉडी टू चेंज इट्स मोशन कंडिशन और यूनिफॉर्म मोशन कंडिशन. आणि याच्यामध्ये पण यूनिफॉर्म मोशन कंडिशनच. तो ये के ठीक है बेटा. तो यहाँ पे देखा जाए तो ये मैंने आपको यहाँ पे बता दिया. तर हा झाला आपला लॉ. याच्यावरती आपल्याला क्वेश्चन पण घ्यायचे आहेत, पण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जर पाहिलं तर सेकंड लॉ घेणार आहे, थर्ड लॉ. तुम्ही जर पाहिलं बेटा तो NCERTमध्ये, CBSE ICSEमध्ये 9th-10thमध्ये आपण सेकंड लॉ ऑफ मोशन घेत होतो, पण सेकंड लॉ ऑफ मोशन दोन आहेत बेटा, पार्ट 1 अँड पार्ट 2. दॅट पार्ट 1 गिव्स द फोर्स अँड पार्ट 2 गिव्स दैट टॉर्क. आणि हे दोन्ही आपल्याला डिटेलमध्ये लर्न करायचे, ये आपको मालूम होना चाहिए. ठीक है बेटा. तो आज के लिए इतना ही काफ़ी है. सो पैकअप.